विचारलं नाही तू कोणाची पत्नी आहेस, कसं विचारलं? वाजिता का भरत बुवा? कुंकुम चिरी भवल लाट पटले, जिहि नाम यायति द्वंद्व कुलाना गोत्र भिन्न भय जायन्ते, समिलन गोत्रम क्रियाति जायम, समिलन गोत्रम क्रियाति जायम, समिलन गोत्रम क्रियाति जायम। क्या बात है। हातानं वाजिलं यायनं, मी तोंडानं म्हणलो. समिलनति गोत्रम क्रियाति जायम. मुलगी एका गोत्राची असती आणि गुरुजी नवरदेव एका गोत्राचा असतो, म्हणून तर मंगळसूत्राच्या बाजूला इकून एक मणी इकून एक मणी असते. म्हणून तर मंगलाष्टकात तुम्ही म्हणत असतात, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना तळहाताचा पाळणा. हे नसते, हे मंगलाष्टक ज्याच्या ज्याच्या लग्नात झाले त्याला लवकर लेकर होत नाहीत, त्याला पटकन लेकरच होत नाहीत. लय बेजार असे मंगलाष्टक ज्याच्या लग्नात झाले त्याला. हा सांगू तुम्हाला काय इतका चिडून बोलतो, कारण सिमेंट काढणारा मिस्त्री मुसलमानाचा, तर मुसलमानाचा मंत्री असू द्या, त्याच्या लग्नात त्यांचे नियम मोडत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे येतील तसे तसे नियम सुलंगनात घातले, चुकीची गोष्ट आहेत. लग्नातले मंगलाष्टक तरी असे म्हणा. तुम्ही गायनातले हिरे दोघवी, तुम्हाला जर कधी लग्नात योग आला तर तुमच्या लेकराला आशीर्वाद कमिण्यासाठी सात्विक मंगलाष्टक म्हणा जा. कीर्तनातून पाया पडतो तुमच्या. विठाला 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 मिलनो भयम कुमकुमम ललाट प्रपटलो को भवा. म्हणजे जे गोत्रामध्ये ज्या गोत्रात मिलन झाले ते गोत्र कोण, ज्याच्या नावानं कुमकुम चिरी लावती तो कोण. भरत बा भाकरी करता करताच शब्द गेला. नामनिष्ठ भय यतो जायत ते यत पुनिता भव कर्म सुदे, पुनितं भयतति चिंतयामि, पुनितत भयति चिंतयामि, पुनितत भयति चिंतयामि. ज्याच्या नावानं कुंकू लावलंय ते बाजूच्या पर्णकुटीमध्ये ईश्वराच्या मालकाचं चिंतन करीत बसलेत सावकार. सनत कुमार आतमध्ये गेले, पाहिलं तर डोळे भग्न झालेले होते. काय वानवाता न पुरेवानी. आणि भगवंताचं चिंतन करीत 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 इतकं मन तल्लीन झालं तर चवनांचं. अश्रू अनावर झाले. आपले अश्रू इथून किंवा इथून येत असतात भरतबा, डोळे फुटल्यामुळे अश्रू सरळ येत होते. ते चिंतन पाहिलं सनत कुमारांनी, हातात हात दिला. हाताचा स्पर्श लागल्यावर लक्षात आलं सनत कुमार आहेत. हो, ज्याच्यावर अश्विनी कुमारांची सनत कुमाराची कृपा झाली त्याचं काहीच दुखत नाही. अश्विनी कुमाराच्या कृपेशिवाय माणसाची यादीच जात नाही. डोळ्याची 10 वेदना थांबल्या, लक्षात घेतलं अश्विनी कुमार आहेत. फुटके डोळे आणि डोकं पायावर टेकलं. कोण? मी चवन आहे. 3 वनस्पती एकत्रित केल्या. अश्विनी कुमारांनी डोळ्याला लावल्याबरोबर अशी हाताची चुटकी वाजावा इतक्याच वेळात पवारबाद दृष्टी आली. काय ताकद त्या 3 वनस्पतीत. आणि मग विचारलं, दारातली आपली पत्नी जी कशी सेवा केली, कशी सेवा अश्विनी कुमारांनी सनत कुमारांनी चवनांना विचारल्याच्या नंतर आई वडील किती आवडते असं सुकन्याला विचारल्यावर ती बोलत नव्हती, तसे चवन बोलत नव्हते. याचा अर्थ असा होता, आई लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या हजारो पटीनं बायकोनं नवऱ्यावर प्रेम केलं. आणि एवढ्या सात्विक पतिव्रतेच्या जीवनात इतकी विसंगती. नवऱ्याने 100 वालांनी आणि नवरी 20 वर्षाची. हा संसार कितपत गोड. म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि चवन नावाच्या मुनीला
त्या वनस्पतीचं चाटण दिलं, चाटण प्राशन करायला लावलं. म्हणून तर च्यवनप्राश नावाचं प्राशन आहे, त्याचा दाढीवाला फोटो असतो त्या एका बरणीवर. तर ते इतकाच खाल्ला तर 105 वर्षाचं म्हातारं 20 वर्षाचं झालं. मी आता लोक 80 किलो खाल्लाय, मग केस पण काळे होईन डोसक्याचे. हे चावणे असाच याच्यासाठी केलेला चावणे. ते सनत कुमार आणि अश्विनी कुमारांनी केलेला प्राश च्यवन नावाच्या ऋषीला दिला, म्हणून च्यवन प्राश नाव किती गोड असतं बघा. हा च्यवन प्राश 20 वर्षाचं तारुण्य आलं. कशाच्या भक्तीवर? बायको अधिकारी, नवरा अधिकारी, म्हणून जरा गेली तारुण्य आलं. मालकाचं तारुण्य म्हातारपण घातलं, तारुण्यात विलेपण. इतकं गोड असणारे च्यवनमुनी यांनी भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत होतं. ते भजनाचं टोक किती मोठं असेल ही व्याप्ती संताची, म्हणून तुकोबाराय म्हणतात विष संपत आहे, ही त्यांच्या भजनातली ताकद आहे. हो, आम्हाला आवाज कमी दिला की आम्ही सोमावर तापत होत, ही आमच्यातली ताकद आहे. ते कीर्तन होस तर त्या स्पीकरवाल्याला वाटतंय काय काय टोचणे हानतीत काय माहीत बापा रे बापा, असं हापून जाते ते माणूस बिचारा. अहो भजन केल्याच्या नंतर विष संपत आहे. काय वानू आता न पुरे वाणी. दुसरा पुरावा आहे काय, जरासंध नावाचा हलकट व्यक्ती महाभारतात मी ऐकला. कारण मी काय त्याच्या गावात जन्माला आलो नाही, तिथला काय ग्रामपंचायतचा सदस्य नाही, काहीच नाही, फक्त महाभारतात पाहिला. जरासंध नावाचा व्यक्ती तसा हा सामान्य माणूस नव्हता. याच्याकडे 22,000 राजे याचे पाय चाटीत होते. 22,000 राजे, इतका अधिकारी श्रीमंत होता. याला 2 मुली होत्या, आष्टी आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली. ह्या कंसाच्या बायका होत्या. आणि कंस कोणाला म्हणते पवार बुवा माहिती का? दुसऱ्याचं ज्याला खपत नाही परद्वेषी तो कंस होता. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असं समजायचं, याच्यात जरसा कंसाचा अंश आलाय. भोगे कळ येती. हो, आपण कसं वागतो याच्याहून ठरवायचं मागच्या जन्मात कोण होतो. चोरून खाचा ज्याला नाद आहे का समजायचं लांडग. उष्ट खाचा ज्याला नाद आहे समजायचं कुत्र. हो, आयुष्यभर काम करतो, बँकेत कोटीन धोत्राल गाठी, सप्त्याल पट्टी नाही, घरी बाजार आणत नाही, दिवाळीला मिठाई नाही, नुसत्या थप्प्यात लावायला पैशाचा, असं समजायचं बैल होता. बैल होता, बैल होता, बैल. बांगला बांधला तरी मंदिरातच झोपायलाय असं समजायचं गध होत. गध तुम्ही मंडपात बांधा, झोपतच नाही. वल सावलीला झोपते, वल सावलीला, वल सावलीला गध. आणि लय माणसं बायला सारखे नुसत्या थप्याच थप्याच. आमच्या इथं एक माणूस संडासला गेला तरी रिकामा येत नव्हता. कोणाची बी कानी सोडून आणि कानी कळतील तुम्हाला चराट कोणाचं हा सोल का यठण सोडून आणत होता. यठण त्यानं आवताची जू 250 चोरून आणली. त्याच्या मातीला एकही लाकूड दुसरं टाकलंच नाही, चोरलेले जूच टाकले. ज्वातच जळाला, ज्वातच आमच्या इथला माणूस. गळ्यात शपथ मी फक्त दुसऱ्या गावाला राग येईन म्हणून माझ्या गावातलं म्हणायलो. इतका हलकट आमच्या गावात माणूसच नाही. हे समजून घ्या कोणाचं सांगायला. नुसत्या थप्प्यात लावायलाय पण काही भोगत नाही. वैकुंठवासी धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे, देवान जर तुम्हाला श्रीमंती दिली तर दान करा, गरीबाला कपडे द्या, सप्त्यात अन्नदान करा. एक वाक्य सांगायचे गुरुजी. नाही देव वाटत ना मग चांगले कपडे घाली जाईन, चांगलं खात जाय, लोकाला देईन. हो, आणि सुनाला म्हणून तू रानात येड्याला जाईन, दुसऱ्याच्या तुरीच्या शेंगा तोडून आण आणि त्या तुरीच्या शेंगाचं खळबट.
हो, दुसऱ्याच्या कापसात भेंडर उगत येत ना, गावरान भेंडरच म्हणतात का तुमच्या? भेंडर याला मसडा पण खेटत नाहीत, इतके काटे असतात त्याला. ते निबर्डक भेंडर वरुट्यान ठेसून त्याची आमटी खाय, इळभर नदीच्या कडील बसून राय, किती वाऱ्या तांबे नेईन. महाराज म्हणले तू भिकारी आहेस, श्रीमंत भिकारी. चांगलं राहाय, चांगलं खाय, नको देऊ कोणाला काही, पण चांगलं राहाय, चांगलं खाय आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जाय. म्हणजे तीर्थयात्रा कर. काहीच करीत नाही, सगळं घरी आहे. बँकेत कोटीन धोतराला गाठी, बैल्या होता समजायचो, बैल्या ह्या बैल होता. शास्त्र असं सांगतंय, आईनं लेकराला दुधाचा काला चुरला, लहान लेकराला, आणि त्याला खाय म्हणली. लेकरू असं चिवडू लागलं, त्याच्यावर माश्या बसू लागल्या. आणि मग अर्ध्या तासानं शेजारीन म्हणली, बाई निरशा दुधाचा काला आहे. माय म्हणली, माय मोघापासून बब्यानं चिवडीलाय, मी नाही खात. माय पण खात नाही पोरान चिवडलेलं. आणि जर एखाद्याला आवडत असेल तर समजायचं मागच्या जन्मात नक्की पाळलेलं कुत्रं होतं. अजून लक्षात घ्या, बिडालक नावाची जात शिकार करण्यापेक्षा जास्त चोरी ती. बिडालक म्हणजे लांडग. चोरून जर कोणाला अपेक्षा, कोणाचा चोरून ऊसच मोडायचा, कोणाचं चोरून हरभरच उपटून आणायचं, कोणाचे 2-4 कांदेच चोरून उपटायचे, लसूणच उपटायचा, असं समजायचं हे मागच्या जन्मात लांडग होतं. असे लय मटे आहेत, पण कौरक उजडूच तर चोल द्यायचं का, हेच आपल्याला पुढं बघावं लागेल ना. महाभारतामध्ये जरासंध नावाचा व्यक्ती, याच्या आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली कंसाच्या बायका होत्या. परद्वेषी कंस, खपतच नव्हतं त्याला कोणाचं, याच्यामुळेच बेचैन होता. आणि हा जरासंध भीमानी मारला, हे तर तुम्हाला माहिती आहे. भीमानी मारला. भीमानी मारल्याच्या नंतर कसा मारला ते सगळ्यांना ज्ञाते. मला फक्त सांगायचंय, काय वानू आता न पुरे वाणी, संतांच्या भक्तीचं टोक काय, याचा मुद्दा मला पटवून द्यायचा. मला महाभारत नाही सांगायचं. कालांतराने त्या जरासंधाचा अंत्यविधी झाला आणि त्याची हाडं एका गंगेत टाकली. राख टाकतात ना आपल्याकडे, पण गंगेत राख टाकतात. आस्ती एका गंगेत टाकल्या. गंगेत आस्ती टाकल्याच्या नंतर जरासंधाच्या आस्ती कोणाच गंगेनं स्वीकारल्या नाही. कोण्याच नाही. हरिद्वारला 14 दिवस जरासंधाच्या आस्ती होत्या. बघा, बकदालभ्याचा आणि लोमशाचा पुरावा आहे. जरासंधो भय अस्तीना आयुधम धातव्ये तिथि देवम नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना. नारायण नावाचे भगवान हरिद्वारला शंख, चक्र, गदा, पद्म, आयुध, बाण, भातुड हे सगळं घेऊन भरत शास्त्री तिथं नारायण. आणि त्या हरिद्वारला असती 14 दिवस तर्पण केलं त्याच्या नावानं. पितराचं तर्पण असतंय, दक्षिणेकडे तोंड करून. आपल्या घरात जर कोणी वारलं तर त्याची पूजा करत असताना ते मंत्र म्हणणारा दक्षिणेकडे तोंड करून असला पाहिजे. आपल्या घरात जर पोरायच्या वाढदिवसाचे फोटो असतील तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे नाही. दक्षिणेकडे तोंड करून जिवंत माणसाचा फोटो लावला तरी पाहणाऱ्यानं समजायचा मेला. असं शास्त्र आहे. कशाचे फोटो लावा याचे सुद्धा आखली नाहीत लय लोकायला. 45 लाखाची गाडी घेतली पूजेल मला बलिलं. लॉकडाऊनमध्ये आपले पूजा पाठ वास्तू शांत्या बंद नाही ठेवलं. मी आपलं सुरू ठेवलं पाहिजे माणसानं. सुरू गाडीच्या पूजेल बलिलं. तर पूजा करताना माणूस मधात बसवा लागतो एक. अजून याचं बी ध्यान नाही. माणसं गाडी बंद करीत तिथून बाहेरून पूजा करतात. शनियाम मांशस्ततो जीवितम अधिष्ठिताम पूर्णोर्वेति वाहनत्रयम विघ्नोर निरशनन हितार्थायाम तत्. असं एक तर त्याचे आता ते लय दिवसापूर्वी करीत होतं. आता काही म्हणत नाही मंत्र मी येते मग असं बशीत असते. तर मालक मायापाशी तांब्या घेऊन आणि त्याच्या शिटावर कुत्र. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवावा. अरे 45 लाख रुपये दिले श्री कुत्र्या, कुत्र तिथं बसित नसते. पायीची वाहन पायी बरी शास्त्र आहे त्याच्यासाठी.
घरात घोड्याचं चित्र असावं का नसावा, वाघाचं चित्र असावं का नसावं, काय मिळ नाही. कुठं काही चिटकून दिलेलं कुठं बी. हे रे बेकार चोट धंदे सगळे. काय करायचं आपल्याला. 14 दिवस हरिद्वारला असती, वापस आल्या उघडतच नव्हत्या. मला जसं कळतंय तसं आमच्या परिसरातले 5 लाख लोकांच्या हाडं तुमच्या ढालेगावला टाकले असतील, रामपुरीला. पण पावसाळा संपल्याच्या नंतर गंगेला पूर गेल्यावर एकही हाड गवसत नाही. सूक्ष्मदर्शकानं पण पहा, एकही सापडत नाही. जरासंधाच्या आस्ती 23 वर्ष विघळल्या नाही. 23 वर्ष जशाल तशाच होत्या. नंतर या आस्तीचं काय काम केलं माहिती आहे? शकुन्या नावाचा हलकट व्यक्ती होता. शकुनी नाही म्हणत मी त्याला, शकुन्या. ह्यो दुर्योधनाचा मामा होता, गांधारीचा भाऊ होता. हे हलकट आहे शकुन्या. का हलकट? सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. चांगला असतो का मामा तसा हलकट? भाषे जर वाईट वागत असतील तर मामानं जाऊन भाषाला सांगा, पोरहोत अरे माझ्या बहिणीचं नाव करा रे, माझ्या मेवण्याचं नाव करा, असं वाईट वागू नका रे, असं मामानं शिकवायला पाहिजे. पण यानं घरात तुळशीपत्र ठुलं आणि गांधारीच्या 100 पोरायला जुगार खेळायला लावला, लुडो खेळायला लावला. इतका हलकट शकुन्या. आणि ह्या शकुन्यानं गंडकी नावाच्या गंगेतून हाडं आणले. हरिद्वारला हाडं घेतले नाही, गंडकीत टाकले. गंडकीमध्ये देव शालिग्राम होऊन पडलेला आहे, दगड होऊन, तिथून हाडं आणले. आणि मग शकुन्यानं हाडं उघळले आणि उघळून उघळून त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. 4 गोट्या. म्हाताऱ्या माणसाला लुडो माहीत नाही. हे लुडो नावाचा खेळ उतू आलाय. हे महाभारतातला खेळ आहे. त्या खेळाला सोकटी नावाचा खेळ म्हणत होते. ह्या लुडो नावाच्या खेळामुळं धर्मवीर पांडवांसारख्यांना बायको इकावं लागली होती. यायला आधीच कोणी देईन तर हे काय ऐकतील. हा, कोरोना कोणी वाढीला सांगू का तुम्हाला? मुंडक्यात मुंडके घालू घालू लुडो खेळणाऱ्यानंच कोरोना वाढीलता. अहो, एखाद्यानं जर चांगले दात नाही घासले आणि त्यानं जर इथं रूपवाळी म्हणली तर 5 मिनिटं तोंड नाही वाटत नाही माईक पुढं. असं होतं की नाही कधी कधी? तर 4 माणसं थुत्रात थुत्र घालून लुडो खेळत होते. काय येडपटपणा असले. महाभारतातला खेळ आहे ते लुडो, सोकटी नावाचा खेळ. आणि या सोकटी नावाच्या खेळाला ज्या फेकायला गोट्या असतात का, हे बोट दाबलं की लुडोवरची गोट. तुम्ही म्हणताल तुला इतकं कसं काय माहीत? आता मी तुमच्यातलाच आहे ना. हा, मी काय वरून थोडाच पडलो असा आधार? तुमच्यातच आहे ना, तुमच्यातलाच आहे मी. तर त्या 4 गोट्या भरत बुवा जरासंधाच्या हाडाच्या होत्या. जरासंधाने हाडवैर काढं. मेल्याव का होत नाही म्हणले. ज्या पांडवापैकी एकानं मला मारले त्या पांडवाला भिकारी करीन. वनवासाला पांडव जरासंधामुळेच गेले. कौरवानी गोट्या टाकल्या की सोयीशा पडत होत्या आणि पांडवांनी टाकल्या की पालथ्या पडत होत्या. पांडव हरले, कौरव जिंकले. कालांतराने पांडव जिंकले. कालांतराने राज्यावर बसले. महाराज धर्माने आपले 5 भाऊ 4 भाऊ सोबत घेतले आणि हिमालयाच्या पायथ्याला स्वर्गारोहण केलं. पण जाता जाता परीक्षिती नावाचा मुलगा अभिमन्यूचा आजोबाला सांगितलं, आजोबा कसं काम करू? आई लेकरावर प्रेम करते असं काम कर. पण 9 वर्ष राज्य झाल्याच्या नंतर परीक्षिती नावाच्या राजाला 3 अरिष्ट आले. 3 अरिष्ट. हे अरिष्ट तपासण्यासाठी तात्विक लोक होते. लोमश, जाबाली, बकदालभ्य, रोशुंडी. त्या काळामध्ये 5 लोकांपैकी अत्यंत एक रागीट महाराज होते. त्यांचं नाव होतं दुर्वास नावाचे ऋषी. दुर्वासाला बोलून घेतलं. सगळ्यांनी शास्त्र पाहिलं की एवढा मोठा राजा गोड असताना अरिष्ट कस काय? मग लक्षात आलं हस्तिनापुरात हाडं येतं शकुनीचे. जरासंधाच्या आस्ती आता काय करावं? वाटेल ते प्रयत्न केले, वाटेल ते. महाराज एवढे मोठे दुर्वास नावाच्या साधूने वाटेल ते मंत्रोच्चार केला पण हाडं वितळले नाही. नाही वितळले, नाही वितळले, नाही वितळले. असा एकच महात्मा होता. त्या महात्म्याने आपल्यावरच
आपल्यावरचा शाप संपविण्यासाठी बद्रिकाश्रमला भजन केलं. ते भजन करणारा महाराज देवर्षी नारदाला आमंत्रित केलं. नारदाने जरासंधाच्या अस्थी पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये घेतल्या. म्हणून तो पोळ्याच्या दिवशी पळसाचा दाखला आणतात. हे सगळं माहीत असलं पाहिजे कशामुळं आणतात. सखुबाईनं केलं म्हणून आणसाबाईनं केलं, आणसाबाईनं केलं म्हणून दोरकीन केलं म्हणून अंतिकीन केलं, अंतिकीने केलं आणि कस्तुरीनं फुकून दिलं. असं नसतं, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पळसाच्या पानाचा द्रोण केला, त्या द्रोणामध्ये अस्थी ठेवल्या. त्या अस्थीमध्ये सातीला साती समुद्राचं पाणी टाकलं तरी अस्थी विरत नव्हत्या. नारद विना घेऊन समोर बसले आणि भजन केलं. नारायणा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 बोलील ते बृहस्पतीचा अत्यंत जवळचा, अत्यंत फार घनिष्ठ सेवक होते. नाव घरी गेल्यावर पा काय होतं, त्यांनी नाक मुरडिलं. म्हणे मायासारखा सुशील मंत्र म्हणणारा जगात कोणी नाही. रावण त्यांचा शिष्य होता. हा इतका रावण मंत्र म्हणण्यात पारंगत होता. रावणानं वास्तूचे मंत्र इतके गोड म्हणले घरभरणीचे, भगवान शिवशंकर त्याच्या मंत्रात भुलले आणि त्याला लंका देऊन टाकली. लंका रावण्याच्या बापाच नव्हती. नुसत्या वाणीला नुसते वाणीवर प्रसन्न झाले शिवशंकर आणि देऊन टाकली. रावण त्याचा शिष्य होता. ते महाराज किती अधिकारी असेल. आणि त्यानं हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडत्याला अशा तुपाच्या राशी आणल्या होत्या. भांडीची भांडी तूप वाटेल ते टाकलं. पण जरासंधाच्या अस्थी काही विरत नत. खूप प्रयत्न केला. खूप 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 पुराण असं सांगते. 72 पुराणामध्ये 1 श्लोक, मार्कंडे पुराणामध्ये 3.5 श्लोकाचा पुरावा. असं म्हणतात 1 वर्ष 48 दिवस यज्ञ चालू होता. पण त्या 4 गोट्यातली एकही गोटी विरली नाही. एकही गोटी विरली नाही. नारदाने फक्त 9 घटकाच भजन केलं. फक्त 9 घटका. तर द्रोणामध्ये आस्तीचं ढवळं पाणी पण दिसत नव्हतं. सावकार आस्ती याच्यामध्ये वाटून टाकल्यात. जसा खडू पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय, चुना पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय. तुमच्या आमच्या आस्ती जर पाण्यात घासल्या तर ते पाणी पांढरं होतंय. पण पाणी सुद्धा पांढरं राहिलं नाही. आस्ती कशा विरून गेल्या याचाच मेळ नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनासाठी ज्यानं विना दिला ते इना देणारे देवर्षी नारद आहेत. म्हणून तर नारदाची गादी म्हणतात. अशा भजन करणाऱ्या नारदानं 9 घटका भजन केल्याच्या नंतर जरासंधाच्या अस्थी विरून जात्यात. ही वारकऱ्यात ताकद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात,
संपला टाइम महाराज. पुढं वाढवायचं कळण जाताना. आपण आपला टाइम झाल्यावर आवरलं पाहिजे. वरण शिजल्यावर शहाण्या बाईनं गॅस बंद केला पाहिजे. वरण शिजलं तरी गॅस सुरू ठेवला. गेलं जळून ते. शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे मूळ. 11च्या नंतर कीर्तन हे बोट मोडतेत. हो, पावणे 11 वाजले की टाळ जसे वरण प्याला हातात घेतलीत वाजितच नाहीत. चला पुढे सरकतो. पहिल्यांदा आलो ना. 2723 गाव वाचन माझं पूर्ण होतंय महाराष्ट्रातलं. हे बसायचं वय नाही, पण 2019ला अपघात झाला. तर आमच्या ड्रायव्हरनं ट्रॅक्टरवर गाडी घातली का ट्रॅक्टर आमच्या गाडीवर आलं मला काही कळालं नाही. पण तेव्हापासून जरा गुडघा गॅप आहे म्हणे याच्यात. आता किती कीर्तन भरल्यावर गॅप भरवतो काय माहित, आता तेच कळलं विठला विठला विठला. जाऊ द्या, यायचं नाव बालाजी महाराज आहेत ना. तुमच्या जवळच बालाजी. इकडं यायलाच 5 मिनिटं बालाजी समजायचं आणि 10 मिनिटं पुढं कीर्तन वाढवायचं. काय तुकोबरायचे 14 टाळकरी. ज्या साधून संतांचं वर्णन करत असताना महाराज वाणी पुरत नाही असं तुकोबराय स्वतः म्हणतात. त्या तुकोबरायची व्याप्ती किती मोठी असेल. सोमदादा आवाज कडक. योग असा आला. तुकोबरायावर असीम प्रयत्न करणारे एक श्रोता, तुकोबरावर असीम प्रेम करणारे एक श्रोता होते शिवजी कासार. फार मोठे सात्विक सदाचारी विचाराचा महात्मा. तुकोबरायचं परिसरात कीर्तन असलं की शिवजी कासारांना असं काही कळतच नव्हतं मी संसारिक आहे म्हणून. जाऊन कीर्तनात बसायचे. आणि एके दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला. तापानं फन 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 शरीर करू लागलं. आईनं मांडीवर घेतलं, आईला बिलगून धरलं. दर 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 अंग हालत होतं त्याचं. माईनं लेकराची ती अवस्था पाहिल्यावर डोळे भरून आले. बाळा काय करू, बाबा घरी नाहीत तुझे. माय काय करू रे बाळा, बाबा घरी नाहीत तुझे. लेकरू केविलवाणी आपल्या आईकडे पाहत होतं. आई आई आई. पोटात वेदना सुरू झाल्या. बघता 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 पोट फुगत गेलं. पोराला बोलता येत नव्हतं सावकार. गळ्यापर्यंत पोट असं सुजत 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 फुगत फुगत गेलं. हातपायाला आळे पिळे दिले, डोळे पांढरे केले, प्राण सोडून दिला. कधी मालकावर न रागवणारी बाई, पण आज पोटचा हैगईनं गेल्यामुळं बाईला दुःख झालं. आणि बाईनं सर्वात मोठा रोष पत्करला तुकोबरायावर. माझ्या मालकाला याने येडं केलंय. माझ्या मालकाला ह्या तुकारामाने येडं केलंय. कसं बस पोरग उचललं, मानावर खांद्यावर त्याची मान टाकली. मेलेलं पोरग आहे, मेलेलं. तुकोबरायचं कीर्तन चालू. कीर्तनात आणून पोरग टाकलं. लोक बघू लागले अशी. तेव्हा काय असा समाज नव्हता इतकाला. माईक नाही काय नाही. संध्याकाळची वेळ, अशा दिवट्या पेटलेल्या, मशाली पेटलेल्या. बाईनं असं मंडपाच्या बाहेर, असं मंदिराच्या बाहेर लेकरू टाकलं, त्याच्या जवळ बसली. कीर्तन आटपलं. प्रत्येक लोक मशालीच्या प्रकाशात पाहत होते. कोण बाई? वरी मानच केली नाही. तिला पोटच्या गोळ्याचं दुःख होतं. सारखी त्या लेकराकडे बघत 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 रडत होती. मंदिरातल्या दारात एक झाड होतं. बाईनं लेकराविषयी, माईनं आपल्या लेकराविषयी केलेला शोक त्या झाडाला अनावर झाला.
आणि त्या झाडाची पानं टप 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 सगळी गळून गेली, निष्पर्ण वृक्ष झाला. इतकं प्रेम आईचं आपल्या लेकरावर. कर्मधर्म संयोगाने त्या कीर्तनात तुकोबारायच्या समोर बसलेली व्यक्ती होती अनगडशा नावाचा फकीर. फकीराच्या बाजूला बसलेले एक शास्त्री होते. थोड्या काळापुरता तुकोबारायचा आणि शास्त्रीचा वाद होता भरतबुवा. त्या शास्त्रीचा आणि तुकोबारायचा थोड्याशा काळापुरता गुरुजी थोडासा वाद होता. पण कालांतराने तुकोबारायची महती कळाल्याच्या नंतर हे शास्त्री तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे. रामेश्वर शास्त्री फार मोठी व्यक्ती होती. शास्त्री म्हणून घ्यायच्या लायकीची लोक होती. हा, पदवी लावून घेत असताना लाज वाटली पाहिजे, लाज. त्यानं पदवी लावून घेतली पाहिजे गौरवासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेची ताकद असली पाहिजे. त्यानं आपला गौरव करून घेतला पाहिजे. परवाला मागच्या वर्षी आदर्श रिकामी जागा म्हणून एका व्यक्तीला पुरस्कार भेटला. आदर्श रिकामी जागा, ते काय होते बैठकीत सांगेल एखाद्याला. असा पुरस्कार राज्यपालाच्या तर्फे भेटला फडबुवा. आणि त्याच्यावर 23व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. राज्यपालाला माहित होतं का हलकट दारू पितो म्हणून? याची शिफारस ज्या नालायकाने केली, हे सगळं पाप त्या नालायकाच्या बोकांडीवर बसल. अहो, ज्याला रताळ खाली लागतात कवर ही याची अक्कल नाही. ज्याला भैमुगाच्या शेंगा खाली लागतात कवरी लागतात याची अक्कल नाही. ज्याला मकाला कणी शेंड्याला लागते का बुडाला लागते का मधात लागतं याची अक्कल नाही. त्याला आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार. फक्त पैशाची सुटकेस खालून दिली म्हणून का? नालायकपणाचं टोक येते. योग्य माणसाचा सन्मान केला पाहिजे, त्याला ती पदवी दिली पाहिजे. कुठं कुठं रस्त्यानं ॲडव्हर्टाईज बघत असतो, बॅनर लावलेले. एक जणानं हातात गज धरलाय आणि लोखंडाची ॲडव्हर्टाईज केली. त्यानं इमानदारीनं गज 5 मिनिटं दाबावा. त्याला जर नाही फोडा आले तर पुन्हा कीर्तन करायचं नाही. त्याच्या हातानं गजाची ॲडव्हर्टाईज असते का? ज्वारी कोण्या महिन्यात पिरीची ॲडव्हर्टाईज त्याच्या हातानं. त्या खताच्या कंपनीवाल्याच्या अंगावच एखादं भितड पडाव. नालायका, अरे तुझा खत जे शेतकरी घेतेत, अशा निष्ठेनं रानात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाताने ॲडव्हर्टाईज करतो या खताची. ज्याला आयुष्यात माहित नाही कांदे कुठे लावतात, पत्राव का गच्चीवर, त्याच्या हाताने खताडाची ॲडव्हर्टाईज. हलकटपणाचं टोक आहे, हलकटपणाचं टोक आहे. शेताला पाणी द्यायच्या पाईपची ॲडव्हर्टाईज कोणी करावं भरतबुवा? ज्याला 200 एकर शेती आहे, त्याच्या शेतात 10-5 हिरी येतात. त्यानं शेतातून पाईपलाईन करून कॅनलून पाईपलाईन आणली, तळ्याहून पाईपलाईन आणली, धरणाहून नाना प्रकारच्या कुठूनही पाईपलाईन आणून आपलं शेतवलं करतो आणि लोकांना पीक देतो. अशा माणसाच्या हातानं पाईपची ॲडव्हर्टाईज करावा. ज्याला गॅसचा पाईप कुठं खोसते ते माहीत नाही आणि आमका पाईप वापरा, त्या पाईप खोसून द्यायला पाहिजे. विठाला विठा विठाला रामेश्वर शास्त्री शास्त्रीच होते. कधी कधी आमचे लोक ब्रेक लाईनर उगाळल्यासारखं कशी गाडी वेळेला उभी राहत नाही, तशी कधी कधी रामेश्वर शास्त्रीला नाव ठेवतात. नाही, ज्या त्या काळात भरतबुवा, ज्या त्या काळातली माणसं वागतच होती तशी. उदाहरणार्थ, जुन्या काळातल्या माणसांनी घुगऱ्या खाऊन, शिळे तुकडे खाऊन, पायी चलत जाऊन कीर्तन केले, परंपरा टिकल्या. काल परवाच्या आमच्यासारख्या नकट्या महाराजांना टपराच्या गाडीत बसून परंपरा मोडायच्या नाही, कारण त्यांनी दुष्काळात परंपरा टिकवल्यात. आपली लायकी नाही. ते का शास्त्री मान्य करत नव्हते तुकोबारायचं? कारण संस्कृतचे 10 श्लोक पाठ करायला बाळंतपणामध्ये, बाळाला जन्म देत असताना, डिलिव्हरी करत असताना ज्या बाईला जितका त्रास होत असतो झाले गुरुजी, तितके ओरिजिनल श्लोक पाठ करताना शास्त्रीला होत असतो. ते का आपले श्लोक होते काय? काष्टम कोरितम भुंगा
भुस्कटम पडतम भुई असा श्रेष्ठ कवी तर आंधळ्या रंगूबाईचा जावाई. असं असेल का? का ती रविवारी ऐकता हे ती वार्तापत्र जायते हे तेलंगणा क्षेत्रेन. कोणता जिल्हा आहे तुमचा? कामारेड्डी. हे ती परगणे शुभे सुबेन परगणे ना कमान हालू. तुम्हाला कळत नाही. हे निजामाच्या काळात होतं. सुबेन परगणे जिल्ह्याला आणि तालुक्याला सुभे परगणे म्हणायचे. हा हे ती परगणे शुभे. तुमच्याकडे मंडळ म्हणतात ना तालुक्याला. हे ती परगणे शुभेत जायते कामारेड्डी. कामारेड्डी तत्रा ग्रामस्थ हो कत्तलवाडी यज्जायते नामचिंतनो ज्ञानदेव सज्जायते हे तुकाराम अस्तिता व्याप्ती. यति शांती ब्रह्म एकनाथो शर्मन्येत भवती नामदेवः. यति कबीरस्य भवेति आनंदाश्रमे वाराणसी जायते. मीराबाई भय व्याप्तो जनाबाई सखुबाई यत् कामिनी रूपेण प्रविष्टतः. हे नामनिष्ठेन क्षत्रियो शती कुलाति भवतिं भारतवंशः. यति महाराष्ट्रेषु तेलंगणा राष्ट्रेषु यत्पुनितो भयत् भरतर्षभः. यत वैष्णवजनः ढाले गुरुजी पवारस्य शर्मन्यो. यदि भरतस्य शर्मन्य व्यंकटेश शर्मन्य. ममं ध्वनि तोम श्रवणेन्द्रियाति जायते. मम गिरगावकर यत वानिरर ध्वनि तोम श्रवणेन्द्रिया जायते. ध्वनि यंत्राणाम सोमनाथ. पण तत्रा कत्तलवाडी क्षेत्रेन त्रिदिने ढगाळंच वातावरण आणि थोडा थोडा पाऊस पडनंच आणि सतरंजा भिजंच रुमण्या हलकटावला दिस. अशी संस्कृत असंगा. भरतबो आवर्तन म्हणायचे शास्त्री आवर्तन. संध्याला गेल्याच्या नंतर तर पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी लाल होत असतंय. हे तर कळतंय ना. लाल नाही हो द्या गढूळ तर कळतंय ना. गढूळ होत होतं आणि गढूळ पाणी आचमनाला कसं घ्यावा म्हणून एक आवर्तन टाकायचे. जलतती वोघती भयतती जगयम आपांपती भव निरतती जाय सरिता वोघती भयतती शास्त्र ओघ भया भय जायन्ते. निमदति कृतुजनी संगति काला निमदति कृतुजनी संगति काला निमदन कृतुजनी संगति काला. त्रिकटज भयतति व्याप्त सुदाना जलयति वोघनि गंगोदकयम् आपांपति यम निरदति जायो अचमन भयतति क्रियजति संधो संध्यार विनियोगी नति जायो. विलेपन सकलति सुदयति कालति छंद भयावति भयजनि जायो. वाजी जाणता चिकनगुन्या झाला तुम्हाला. काय संस्कृत असेल. संध्याला पाणी घेईपर्यंत पाणी नितळ होत होतं. ही ज्याच्या मंत्रात ताकद त्यांना रामेश्वर शास्त्री म्हणते. पुंगाण्या शास्त्री होता का? आणि आशय शास्त्री अनगडच्या फकीराच्या बाजूला बसलेले. तुकोबरायाच्या आरतीचं शेवटचं कडवं लिहित असताना शाही संपलती दौतीतली. टाक भिजली इतकी शाही नव्हती. तर शेवटचं कडवं लिहित असताना टाक रामेश्वर शास्त्रीनं मांडीत टोचला. मांडीतून रक्ताचा थेंब निघाला आणि त्या थेंबानं शेवटचं कडवं लिहिलं. आरतीचं कोणतं म्हणता येईल का? तो किताब तुलसी ब्रह्म तो कासियाले. तो किताब तुलसी ब्रह्म तो कासियाले. मनुनी रामेश्वर चरणी मस्तक ठेवले चरणी मस्तक ठेवले.
बोलणेशी हे कडवं रक्तानं लिहिलंय. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. आणि किती प्रेम तुकोबरायचं त्या कडव्यात दाखवून दिलं रामेश्वर शास्त्रीने. आणि त्या रामेश्वर शास्त्रीला अनगढ़ फकीर काय म्हणतो, शास्त्री जी यही तो कोई मुर्दा आया है.